करून दिलं. आता तुम्हाला मी 7 तारीख आहे कामात आमच्या आता माझ्या लक्षात आलं बोरचं किती बोर मारलेत आपण नाही आपण ह्या परिसरामध्ये बोर किती मारलेत त्यावेळेस आणि बोर का मारले की आपल्या विहिरीला सपोर्ट द्यायचं बरं तसं नाही. आता उन्हाळ्यामध्ये पण लोकांना पाणी नाही पाणी आता 2 तास चालते फक्त बोर आहेत 2 तास परत बंद करावं लागतं ती सुद्धा बोर आहे 2 तास चालवायचं 2 तास बंद करायचं परत 2 तास चालवायचं अल्टरनेट करावं तिथलं बोट 2 तास चालते ती 4 तास चालते 4 तासांनी वाढत नाही थोडा पाऊस पडला तर घ्यायला लावलं आता डिस्चार्ज वाढायला ना आता तळ भरल्यामुळे आता ह्याची ही वाढत ही सगळी आपली मी काय म्हणतो ही सगळी यंत्रणा आपण उभा कशासाठी केली होती टंचाईमध्येच केली होती त्यावेळेस असू द्या ना ते एखादं 15 दिवस महिना सण करताना माणसं परत काही मोटरी काढून आता आमच्या राहणार 24 तासात आम्ही बदलून तुम्हाला काय झालं तुम्हाला टेंडर नाही विषय नाही काही नाही मला सांगा ना कुठलं त्यांचं काय होतं कुठलं मार्केटला कधी भरपूर काम लागेल उन्हाळ्यामध्ये सांगितलं कुणाच्या नावाने कुणाच्या नावाने ग्लोबल त्याचं कसलं पेंडिंग आहे आपली बोर उन्हाळ्यात जे मोठे सगळ्या गोष्टी त्याच्या डिवाइंडिंग स्टार्टरची कामं कंडेन्सर जाते कोणाचं बटन जळते लोक काय करतात बटन दाबतात कंटिन्यू चालू होते त्यामुळे काय व्हायला अडचण की 8 दिवसाला काही नाही काय जळतं त्याचं पाणी सारखं काम 30 कामं लागतात सकाळपासून दिवसात 7-8 तास विषय समोर आलेला नाही ह्याचा विषय समोर आलेला नाही आपण म्हणजे स्पष्ट बोलतो का एवढं मेंटेनन्ससाठी आपलं एवढा खर्च पडतो ही आपण यंत्रणा अर्जुन करायची बाकीचं बोर काढल्यावर गेलं नवीन ठिकाणी आपण बोर आपण टाकायला काहीतरी पाईपलाईन करायचं काम करायचं आपण हापशाच ठिकाणी बोर टाकायचं मोटर चालू आहे असं मी स्पष्ट बोलतो नाही ती बिलं निघते आज आता विहिरीचा विषय निघाला तेव्हा 29मध्ये विहीर टाकली नगरपालिकेत चर्चा होती आता 18 लाख रुपये खर्च झाला त्या विहिरीला बागेला पाणी द्यायचं तर ते 10-12 लाख रुपये त्या तुमच्या ह्याच्यातनं काढायचा विषय होता त्याची चर्चा वेगवेगळ्या होती पण त्याची बिलं निघत नव्हती त्या मशिनी लावलेलीची आणि आता नगरपालिकेत जागेत ही ठराव झाले पण एक विहीर अर्जंट ती बाग जायला लागली पाणी कमी पडायला लागलं कुणाला माहीत नव्हतं ह्याला माहीत नव्हतं तुला माहीत नव्हतं ना बाकीची बिलं भस करणं कुठनं काय म्हणून तुम्हाला मी सांगितलं की माझ्या नजरेसमोर कुठलं बिल निघतं काम काय पण चाललंय असं कसं मानतो तुम्हाला ह्याचं तर माहीत पण नाही मला तुम्ही ह्याच्या चर्चा झाल्यात का मी स्पष्ट बोलतो साहेब ह्याच्या चर्चा झाल्यात का होऊन चालली नाही ही जी बिलं ऑपरेटिंग होती किंवा काय होते नाही ह्याच्या चर्चा झाल्यात का ही प्रश्न मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं मला जी जाणवावं लागलं किंवा मला जी मी स्पष्ट बोलतो मला तुमच्या काळात काही व्हायला लागलेलं नाही पण प्रशासकाचा जी 1-1.5 वर्षाचा काळ होता ना तो भयंकर गेलेला काय पण म्हणा जी दिसलेली चटक जी लागली ना काय झाला ती चुकीचं व्हायला कामच मला सगळं कोण कुठली आहे आता मी बघणारच आहे ना मी सांगितलं ना त्यांना सांगितलं ना मी काय सांगायचं सांगितलं ना कुठं पण कसं आणि जिथं इमानदारीनं खर्च झाला आहे तिथं तुम्हाला पैसे देणं होत नाही साहेब आणि जिथं काहीतरी चुकतं आहे असं कसं म्हणतो आता आम्हाला एवढा वेळ नाही लक्ष द्यायला आम्ही लक्ष देतो आम्हाला इतर फिरण्यामुळं लक्ष नसताना असं कसं व्हायला लागतं नाही आता ही मी काय म्हणतो साहेब 10 मिनिटं चालू द्या अगर 1 तास चालू नाही 1 तास पण चालू द्या ठीक आहे ना ही जी बोर आहेत आता हे 9 बोर आहेत ना तासभर पण चालू द्या सगळे एक 2-2 तास चालू द्या काय चालत चालू द्या पण तुम्ही चालू ठेवल्या का चालू होते तसं चालू 2 तास चालू आता किती बंद आहे तिथल्या 9 पैकी तिथं 3 आहेत बंद किती येते सांगा ना त्यातले एक चालू आहे बाकी 2 आहेत ना त्या वाढकलेल्या अडकलेली मोटर निघत नाही का निघत नाही का लावून बी प्रयत्न केला निघायला अरे कशी निघत नाही मग कशाचं तुला दिसली कोण म्हणलं निघत आपण त्याच्यात पहिले आपण नाही आता हे 2 दिवसासाठी सगळं मिसमॅनेजमेंट आहे बस
म्हणजे आता हे आमचं काम आहे का? आता गणेश तलाव भरून आमचं काम आहे का? तिथल्या मोटरी बसवून आमचं काम आहे का? ह्याला मी फोन करायचा. पगारी घेणार ही, कॉन्ट्रॅक्टर इमानदार, कॉन्ट्रॅक्टर हा, तुम्ही सांगा योग्य आहे का? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं बिलं घ्यायची, अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पगारी घ्यायची आणि काम कोणी करायचं? नगरसेवकाची फक्त देखरेख करायची ड्युटी असेल किंवा नगराध्यक्षाची किंवा माझी. असं नाही चालणार. ठीक आहे, आता आम्ही निवडणुकीच्या गोंधळात 5-6 महिने आमचे गेले असते. मी तर कोणी तोंड द्यायचं, सगळ्यात स्पष्ट बोलतो. तुम्ही बोलून घ्या साहेब. मी आणि कोण पण का फोन बंद करून कुठं पण जाते, काय करते ती, काय काय जणांची फोन लागत नाही, चांगलं नाही. आता 3-3 माणसं दिली, ह्यांच्यावरती पण जबाबदारी टाका. काय काय कुठं एवढं लिकेज आहे, शहरामध्ये लिकेज आहे. असं नाही पाहिजे. मला तर मी जे सगळं काय वाचतो तर मला वेळच नव्हता. नोव्हेंबरपासून मी निवडणुकीत होतो. तर ठीक आहे, तेव्हा 1.5 वर्ष 2 वर्ष प्रशासकाचा काढावा असेल. आम्हाला काय लय बॉडी नसल्यामुळे कोण आता मी काही तर आखंड बसणार आहे. कोणी येत नव्हतं, काय नव्हतं. माझी नगरसेवक झालेली होती, ती काही लक्ष देता येत नव्हतं. कसले कारभार झाले तर बार्शीतच नाही, सगळीकडच्या बोलून राहिले सगळे. 3-3, 4-4 वर्ष कुणी पण काय पण केलेलं आहे तुम्हाला सांगतात. त्याच्या आणखी सवयी जायला तयारच नाही. म्हणजे बॉडी नसल्यामुळं जी प्रशासकाच्या काळात ती, मी काय चव्हाणाला पण दोष देत नाही, पण काय पण गोंधळ झालं सगळं. कोणी काम केलेलं नाही, काय नाही काय नाही काय नाही काय. आता ही सवय बदलायला पाहिजे ना. आता बॉडी आली, उद्या नगरसेवकाला विचारणार आहे ती, उद्या नगराध्यक्षाला विचारणार आहे ती. असं नाही चालणार. मला तर तुम्हाला माहिती आहे माझ्या कामाची. 9 पैकी आता 9 पैकी 3 बोलतात.